हॅलो तारा फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत 12 राशी. तर 2025 या प्रत्येक 12 राशींना, प्रत्येक राशीला नेमकं हे वर्ष काय देऊन जाणार आहे. तर या सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थोडं शॉर्ट व्हिडिओ असेल, तर तुमचं प्रत्येक राशीचं जे राशीचं झालं की व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आहे. आता मी कार्ड्स लावते आहे. तर 12 राशी अजून मी काही व्हिडिओ 12 राशींच्या संदर्भात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे, तर तुम्ही जाऊन नक्की तिथे व्हिजिट द्या त्या व्हिडिओना. ओके, सो थोडासा आपण आता हे सेट करूया. 2 मिनटं थांबा. ओके, लेट्स सी स्टार्ट. ओके, तर आता पहिलं बघणार आहोत मेष राशी. मेष राशीला 2025 काय देऊन जाणार आहे? तर जीवनात नवीन चॅप्टर सुरू होणार आहे, तर कामाची वाढ देऊन जाणार आहे. वृषभ राशीला काय देऊन जाणार आहे? तर ज्या गोष्टीची तुम्ही संधीची वाढ बघत होता, ती संधी मात्र ही 2025 नक्की देऊन जाणार आहे. तर संधीचं सोनं करायला विसरायचं नाही आहे. प्रत्येक वृषभ राशीची संधी डेफिनेटली वेगवेगळी असणार आहे, तर आपापल्या पद्धतीने ते कॅच करायचं आहे. मिथुन राशीसाठी द मॅजिशियन कार्ड आलेला आहे, म्हणजेच आयुष्यात एक सरप्राईज देऊन जाणार आहे 2025. जे असं सरप्राईज जे तुमच्या मनाला भावेल. त्यानंतर आहे कर्क राशी. फॅमिलीला आनंद मिळेल अशी बातमी 2025 मात्र देऊन जाणार आहे. आता आहे सिंह राशी. सिंह राशीसाठी काय आहे? तर ज्या गोष्टीमध्ये तुम्ही स्टक होतात आतापर्यंत, त्याचा मार्ग 2025 तुम्हाला देऊन जाणार आहे. ओके, आता आहे कन्या राशी. कन्या राशींसाठी तर नवीन सकारात्मक ऊर्जा आयुष्यात देऊन जाणार आहे 2025. त्यामुळे जीवनात तुम्ही अपग्रेड होणार आहात. आता तुला राशीसाठी नवीन संधी, नवीन मार्ग, जे जुने अडथळे होते ते दूर होणार आहेत आणि नवीन मार्ग तुम्हाला 2025 देऊन जाणार आहे. ओके, आता आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी जे शत्रुत्व होतं, जे जुने वादविवाद होते, ते मिटणार आहे आणि तुमच्या आयुष्यात नवीन प्रगतीसाठी वाटचाल तुम्हाला 2025 देऊन जाणार आहे. ओके, धनुराशीसाठी आध्यात्मिक प्रगती 2025 देऊन जाणार आहे आणि मनशांती ज्याच्यात मिळेल अशी संधी तुम्हाला 2025 देऊन जाणार आहे. मकर राशीसाठी सेल्फ लव्ह, सेल्फ कॉन्फिडन्स 2025 तुम्हाला हे वर्ष देऊन जाणार आहे. कुंभ राशीसाठी काय आहे बघूया. कुंभ राशीसाठी तुम्हाला मान सन्मान डेफिनेटली मिळणार आहेत. जे विरोधी आहेत ते तुमच्या माफी मागायला पायापर्यंत येतील अशी संधी तुम्हाला 2025 शेवटी देऊन जाणार आहे. आणि मीन राशीला तर जस्टिस मिळणार आहे, ज्याच्यात तुम्हाला न्याय मिळणार आहे. ज्या जस्टिसचं तुम्ही वाट बघत होतात. प्रत्येक मीन राशीचे वेगवेगळे जस्टिस असू शकतं, न्याय वेगवेगळा असू शकतो, मान सन्मान एनीवन, ते जस्टिस तुम्हाला हे वर्ष शेवटी देऊन जाणार आहे. तर असा होता आहे 12 राशीचे व्हिडिओ. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या ओळखीत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो